नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग. आजचा आपला अभंग चाललाय 21वा. ऐसा हे पांडुरंग भोग भोगुनी निसंग. ऐसा हे पांडुरंग भोग भोगुनी निसंग. अविद्येने नवल केले मिथ्या सत्यत्व दाविले. जैसी मांझेची संतती तैसी संसार उत्पत्ती. तेथे कैची बाळ धरिसी ब्रह्मी पूर्ण जनी दासी. तेथे कैची बाळ धरिसी ब्रह्मी पूर्ण जनी दासी. ऐसा हे पांडुरंग भोग भोगुनी निसंग. श्रीकृष्ण अवतारात सर्व ऐहिक भोग भोगून निसंगपणेच राहिलाय. भोगून सहस्र नारी म्हणे हा ब्रह्मचारी, असा निसंगपणा त्याचा होता. अविद्या म्हणजे माया, आणि या मायेने तर नवलच केलं. खोट्यालाच सत्य आहे असं दाखवलं. काही मायेची करामत आहे. अहो, वांजबाईची कधी संतती असते का हो? तशीच तर ह्या संसाराची निर्मिती हा तर केवळ आभासच आहे, सारं खोटच. ब्रह्मात सदैव लीन असलेल्या दासी जनाबाई म्हणतात, मग आभास असणाऱ्या या मायेच्या संसाराला कशाला धरून ठेवायचं, कशाला त्यात गुंतायचं? जग हा भास आहे, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या प्रमाणेच आहे ना. अभंग 22वा ऐकूयात. स्मरताची पावसी तरी भक्तासी लाधसी. स्मरताची पावसी तरी भक्तासी लाधसी. ऐसे काही न घडे देवा वाया कोण करी सेवा. न पुरता आस मग कोण पुसे देवास. कोठे चक्रपाणी तुझ आधिलाही जनी. कोठे चक्रपाणी तुझ आधिलाही जनी. स्मरताची पावसी तरी भक्तासी लाधसी. आधी म्हणजे दुःख, लाही म्हणजे लाभणं किंवा प्राप्त होणं. हे पांडुरंगा, भक्तांना तू पावतोस म्हणून आवडतोस. भक्त तुझे अंतःकरणापासून स्मरणही करतात म्हणून तू पावतोस, आणि त्यांच्या इच्छाही तू पूर्ण करतोस. पण असं जर काही घडणार नसेल, म्हणजे भक्तांच्या मनोकामना जर तू पूर्ण करणार नसशील, तर तुझी सेवा विनाकारण कोण करील? भक्तांची आसच म्हणजे कामना जर पूर्ण झाली नाही, तर देवाला कोण रे पुसणार? मग पांडुरंगा, तूच सांग की तुझी भक्ती कोण करणार? आणि म्हणूनच जनाबाई म्हणतात, ज्याला चक्रपाणी स्वतःच लाभलेला आहे, अशा भक्तांना आधी म्हणजे दुःख कसं ग्रासेल? पुढचा अभंग ऐकूयात आपण 23वा. बाप रखुमाई वर माझे निजाचे माहेर. बाप रखुमाई वर माझे निजाचे माहेर. ते हे जाणा पंढरपूर जगमुक्तीचे माहेर. ते हे जाणा पंढरपूर जगमुक्तीचे माहेर. तेथे मुक्ती नाही म्हणे जनीन पाहे त्याची वदने. तेथे मुक्ती नाही म्हणे जनीन पाहे त्याची वदने. बाप रखुमाई वर माझे निजाचे माहेर. जनाबाईच्या आत्म्याचं माहेर म्हणजेच रखुमाबाईचे पती विठ्ठल असून त्यांचं निवासस्थान पंढरपूर आहे. म्हणजेच रखुमाई आई आणि पिता विठ्ठल हे जनाबाईचे असल्यामुळे तिचं पंढरपूर हे तर माहेर झालं आहे. अशा या माहेराबद्दल जनाबाई म्हणतात की हे माहेर जगातील सर्व भक्तांना मुक्ती देणारे, मोक्ष देणारे, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करणारे आहे. आणि पंढरपूर म्हणजेच मुक्तिधामच आहे.
तिथे मुक्ती मिळत नाही असं म्हणणाऱ्या अश्रद्ध माणसाचं जनाबाई तोंडही बघू इच्छित नाही. पुढचा अभंग घेऊया 24वा. अनंत लावण्याची शोभा तो हा विटेवरी उभा. अनंत लावण्याची शोभा तो हा विटेवरी उभा. पितांबर माळ गाठी भाविकांची घाली मिठी. त्याचे पाय चोरी हाते कष्टली समाजे माते. आवडी बोले त्यासी चला जाऊ एकांतासी. ऐसा ब्रह्मीचा पुतळा दासी जनी पाही डोळा. अनंत लावण्याची शोभा तो हा विटेवरी उभा. सगुण साकार विटेवर भक्तांसाठी 28 युग उभा असणाऱ्या पांडुरंगाचं लावण्य सौष्ठव काय वर्णन करावं. जे अनंत आहे, जे शब्दातीत आहे, ते शब्दात कसं बरं सांगावं. पितांबर परिधान करणारा, वैजयंती माळ गळ्यात रुळणारा, भक्त भाविकांना स्वतःच सामावून घेणारा असा पांडुरंग आहे. अनंत स्वरूपाच्या विष्णूंचं पाय चेपणाऱ्या लक्ष्मीला जनाबाई म्हणतात, माझ्या आई अनंत काळचे पाय चेपून तू दमलीस का ग. विष्णूला पण मोठ्या प्रेमाने जनाबाई सांगतात, आपण ह्या जगाच्या कोलाहलापासून दूर होऊनच एकांतात जाऊया. परब्रह्म स्वरूपाचा पुतळा असलेल्या विठ्ठलाचं दर्शन नामयाची दासी जनाबाईंना साक्षात होते. पुढचा अभंग 25वा आपण ऐकूया. देव देखिला देखिला नामे ओळखोनी ठेविला. देव देखिला देखिला नामे ओळखोनी ठेविला. तो हा विटेवरी देव सर्व सुखाचा केशव. जनी म्हणे पूर्ण काम विठ्ठल देवाचा विश्राम. देव देखिला देखिला नामे ओळखूनी ठेविला. सगुण साकार देवरूप प्रत्यक्ष नामदेवांनी पाहिलं हो पाहिलं. नामदेवांनी देवाला चांगलंच ओळखलं. त्यांनी पाहिलेला देव साक्षात पांडुरंग विटेवर उभा आहे, जो सर्व सुखांचा केशव आहे. केशव म्हणजे क अधिक अ अधिक ईश. व याचा अर्थ असा आहे की क म्हणजे ब्रह्म, अ म्हणजे विष्णू, ईश म्हणजे महेश, व म्हणजे शरीर. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लयाचे स्वामी हे ज्यांचं अंग आहे, त्या सर्वांना ज्यांनी सामावून घेतलंय तो म्हणजे केशव आहे. जनाबाई म्हणतात, प्रत्यक्ष पांडुरंग बघण्याची कामना पूर्ण झाली आहे. विठ्ठल पांडुरंग म्हणजेच देवांचाही देव, ईश्वराचा परमेश्वर असून पूर्ण विश्रामच आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.